धुळे मालेगाव मार्गावर गो तस्करी उघडकीस 6 गोवंशांची सुटका. अनिकेत मशीदकर. धुळे बोरकुंड येथून मालेगाव दिशेने जात असलेल्या झायलो गाडीतून होणारी गो तस्करी उघडकीस आलेली आहे. या कारवाईत 6 गोवंशाची कत्तलीपासून सुटका करण्यात आलेली आहे. या घटनेबाबत धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या गोवंशांना तात्काळ उपचार आणि सुरक्षिततेसाठी खानदेश गोशाळा धुळे येथे हलवण्यात आलेलं आहे. ही कारवाई आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन, महाराष्ट्र राज्य आणि प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या सक्रिय सहकार्याने करण्यात आलेली आहे. या मोहिमेत धुळे, शिरूर, तरवाडे, विंचूर, वारकुंदाणे, मोहाडी टीम यांनी विशेष सहभाग घेतला. फुगून गेली ती. तू काढ आडे व्हिडिओ दर दात इसके करा ना दर चालू आहे ना हो, चालू आहे ना हो, चालू आहे. हा ठीक आहे, घे तिथला म्हटलं घे. हा दिसतंय दिसतंय ते कापताना. नाही नाही तिथं सोडून दिलं तर तिथं थोडा बोलला इकडे कोणतं मोठी गावडी काढणे पुढे नाही दुकान दे खाली ये सरपंच घेऊ आप्पा 5 मिनिटं फक्त उतरव राहिले त्यांना जमलं जरा भाऊ बापरे लात मार एकदम बाजू बदलायला पण दोरा सोडले का भाऊ पाय नको सोडवा. नाही पाय सोडले पण पाय सोडशील आता मारे ती. नाही सोडले काही प्रॉब्लेम. अरे यार काटा येऊन आता भाऊ आता भाऊ हिल वडा डायरेक्ट मागे. आता बोल ना पण जास्त शब्द ए तात्या ते चिंगबाग वर का ते उठलं पाहिजे मागे उचलली तर एवढा आतमध्ये ना हा ए बस तुला बोललो होतो मी ए पडीन दे खाली पडीन वडा वडा मागे. अरे पडीन ते आत जर अरे ते तिकडे वडा नाही यार, ते लहान. हे कर उसको अरे ते एक मिनिट के यार नंदू. हा वो बस मालूम है. अरे तिकडे वडा. थोड़ा पाय सोड दे नहीं जूम मत कर. सुट जायला दो ये इतना जूम आउट कर दिया. जैसा है वैसे ही रहने दे नंदू. तिला इकडनं ओढून. अरे निघा तर काय हा, निघून अरे जाईल. नाही अरे अरे तात्या नाही निघा रे तात्या आतेच काढ. निघा जाऊ. अरे पहिले ऐकायचं आहे आप्पा मुक्या मुक्या थांब. पहिले इकडे ये गेलं काही आणि ते सांगतोय ते काय मुक्या ए मुक्या थांब. थांबा थांबा चल धर धर काय तिकडं तिकडं भाऊ पाय उचल दे पाय 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 घ्यायची आधी तिकडं वळा. ए थांबा थांबा मुकेश भाऊ ए मुक्या थांबणार आहे तू. ते उसारे यात काढू नका. बरी ना कंटिन्यू मत ले. नाही एक एक दोन दोन. जय श्रीराम, जय शिवराय, जय गोमाता. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी आद्य गोरक्षक श्री शिव छत्रपती गोरक्षा जन आंदोलन संस्थापक गुरुवर्य संजयजी काका शर्मा व प्राणी फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष रणरागिनी नेहादिदी पटेल यांच्या माध्यमातून व मानद पशु कल्याण अधिकारी निलेश रघुनाथ पाटील यांना आलेल्या माहितीवरून तसेच बोरी परिसरातील आमचे जाबाज गोरक्षक समाधान भाऊ पाटील, राजभाऊ पाटील तसेच अनेक असे आमचे धर्मबांधव आहे जे या ठिकाणी होते. ही गाडी कोणत्या रस्त्याला भरली? मांडळ वरपाडे नावाचा जो रस्ता आहे त्या ठिकाणून ही गाडी भरून बोरकुंड जवळ ते मांडळ वरपाडे नावाचा जो भाग आहे त्या ठिकाणी जंगलचा भाग आहे, फॉरेस्टचा भाग आहे, त्या ठिकाणून ही गाडी भरून मालेगावला कत्तलीच्या उद्देशाने चाललेली होती. आपण पाहू शकता ही झायलो गाडी आहे. झायलो म्हणजे प्रायव्हेट गाडी आहे आणि प्रायव्हेट गाडीमध्ये गायींची तस्करी हा काही एवढा विशेष भाग राहिलेला नाही आपल्या भागातला. परंतु जे लोक वारंवार असा
उल्लेख करतात, त्यांचा वारंवार उल्लेख आजही करावा लागतोय. जे तथाकथित शेतकरी नेते ते म्हणतात की देशी गायींची कत्तल होत नाही किंवा गायीला क्रूर पद्धतीने वाहतूक करून घेऊन कोणी जात नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य ते करतात आणि गोरक्षकांवर गलिच्छ आरोप करतात. तर त्यांना या माध्यमातून हे उत्तर आहे. ही बघा, ही गाडी पकडलेली आहे, ही झायलो गाडी आहे आणि या एवढ्या छोट्याशा झायलो गाडीमध्ये बघा किती गायींना फिट केलं गेलेलं आहे. हे बघा तुम्ही, गाडी बघा गाडीमध्ये कशा पद्धतीने, ही बघा ही झायलो गाडी आणि गायींना बघा गाडीमध्ये कशा पद्धतीने फिट करण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, या सर्व गायी देशी जातीच्या गायी आहे, सगळ्याच्या सगळ्या. बघून घ्या तुम्ही, याच्यामध्ये छोटे छोटे वासरे पण आहे आणि मोठ्या मोठ्या गायी पण आहे. म्हणजे एवढा दुर्दैवी प्रकार आहे. बोरकून आज हिंदू बहुल ग्रामीण भाग आहे, तरी सुद्धा त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणावर तस्करी आजही होते आणि पूर्वीच्या काळी बी होत होती. परंतु आमचा या माध्यमातून हा जो शिरूर आणि बोरकुंडचा परिसर आहे, शिरूर आणि बोरकुंडच्या परिसरातील हिंदूंना या माध्यमातून आमचं एक आव्हान आहे की हा प्रकार थांबवण्यासाठी प्रयत्न करा, गोरक्षकांना सहकार्य करा. तुम्ही मान्य आहे, तुम्ही रस्त्यावर उतरू शकत नाही, तर कमीत कमी तुम्ही माहिती द्या. तुम्ही माहिती देऊ शकत नाही, कमीत कमी आर्थिक योगदान द्या. परंतु गोरक्षकांचं बळ वाढवा. नाहीतर गायीची अनेक असे पॉलिटिकल लोक आहे आपल्या भागातले, गायी अनेक मोठ्या मोठ्या पूजा ठेवतात. इलेक्शनच्या आधी किंवा काही मोठा विषय असला तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पूजा ठेवतात आणि त्या पूजेमध्ये गायीच्या मूर्तीची पूजा करतात. परंतु त्या गायीच्या मूर्तीची पूजा करण्यापेक्षा इथे जिवंत गायीला वाचवण्यासाठी गोरक्षक रोज लढत आहे. तर अशा गोरक्षकांचं मनोबल वाढवा. आणि आज सर्वात महत्वाची गोष्ट, हा जो कालावधी आहे हा पौर्णिमा आणि अमावस्याचा जो कालावधी म्हटला जायचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम चालू आहे आमचं गोरक्षणाचं. आणि आज कोजागिरी पौर्णिमा होती, म्हणजे काल होती. कालपासून आज 5 वाजले, म्हणजे 11 वाजेपासून कोजागिरी पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे. आणि हा कोजागिरी पौर्णिमेचा हा दिवस सर्वात महत्वाची गोष्ट. आणि बोरकुंड सारखा भाग ज्या ठिकाणी अनेक धर्मनिष्ठ लोक राहतात आणि अनेक धर्मनिष्ठ लोकांच्या गावामध्ये हा प्रकार चालू आहे. आमची सर्व प्रकारच्या लोकांना विनंती आहे, सर्वसामान्य लोकांपासून तर सगळ्या पॉलिटिकल लोकांना सुद्धा विनंती आहे की आपण या विषयाला काहीतरी बळ द्या, गोरक्षकांना बळ द्या. तुम्ही स्वतः येऊ शकत नाही, गोरक्षकांना आर्थिक योगदान द्या आणि हा प्रकार थांबवण्यासाठी मोठा प्रयत्न करा. जय श्रीराम, जय शिवराय, जय गोमाता. कट्टी गाय करे पुकार, बंद करो ये अत्याचार. कट्टी गाय करे पुकार, बंद करो ये अत्याचार.